परभणीतील 12 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। अनेक गावातील पिकं भुईसपाट झालेली आहेत, कपाशीची बोंड सडलेली आहेत आणि शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अद्याप पिकांचे पंचनामे सुरू न झाल्यानं शेतकरी हतबल झालेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सलग 4 दिवस झालेल्या पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसानं तब्बल 12 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। तर या खरीप हंगामातील पावसाळ्यात 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं प्रशासनानं सांगितलंय आणि यामुळे सोयाबीन, तूर, कापूस पीक भुईसपाट झालेली आहेत। हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली पिकं नष्ट झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अद्याप पिकांचे पंचनामे सुरू झाले नसल्यानं शेतकरी हतबल झालेले आहेत आणि शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। आणि कपाशीच्या शेतामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पिकांची अशा पद्धतीने अवस्था आहे। काल 24 तासामध्ये झालेल्या पावसानंतर जवळपास 12 महसूल मंडळामध्ये अशा पद्धतीचं नुकसान झालंय। अतिवृष्टीची नोंद झाली आहे। होत्याचं नव्हते सगळी पिकं झालीत। हा कापूस आपण बघू शकता, 2 एकर मध्ये हा कापूस लावलेला होता आणि हा कापूस संपूर्ण आता भुई सपाट झालेला आहे। याच्या सगळ्या मुळ्या ज्या आहेत त्या उघड पडलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात त्याला घाटर सुद्धा लागले होते। काय सांगाल, कसं नुकसान झालं? भागवत नारायण कोळेकर। नुकसान अपार झाले, नुकसानाचे सांगता पण येत नाही। नुकसानीचा काही मोबदला भेटला नाही आणि प्रशासनाला काय विनंती केली जाते की तुम्ही काय करा, पंचनामे करा। पंचनाम्याचा काही विषय नाही, ट्रिगर होते 4 ते ट्रिगर हटवले आणि तो एकच ट्रिगर असल्याबद्दल शेतकऱ्याला काही कंप्लेंट करता येत नाही, काय नाही। आणि प्रशासन म्हणतं हो करून घेतो काहीच नाही। आणखी आता पंचनामे तरी झालेत का? नाही, पंचनामे काहीच झाले नाही। त्यामुळं परभणी इथल्या शेतकऱ्यांची काय अवस्था असेल हे बघणं प्रशासनाला गरजेचं आहे। शिवाय तात्काळ या भागातले पंचनामे होणं अत्यावश्यक असताना अद्यापही सुरू झालं नसल्याचं शेतकरी सांगतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी 24 तास, परभणी।